गर्भाशयाच्या गाठी जेव्हा जेव्हा होतात त्या आकारवर त्याचे कॉम्प्लिकेशन ठरतात. ज्या गर्भाशयाच्या गाठी 3 सेंटीमीटर पेक्षा लहान आहेत त्या बऱ्याच वेळा लोकांना कळत पण नाही. पण आजकाल जे अॅन्युअल चेकअप नावाची गोष्ट आपण करतोय, ज्यामध्ये महिलांनी स्वतःची पॅप्समेअर तपासणी, सोनोग्राफी तपासणी केली जाते, त्याच्यामध्ये या गाठी आढळून येतात. अशा लोकांनी काहीही करायची गरज नाही, कारण त्यांना काहीच कॉम्प्लिकेशन होत नाही. पण जेव्हा एखादी गाठ 3 सेंटीमीटर पेक्षा मोठी होते तेव्हा त्याचे कॉम्प्लिकेशन सुरू होतात. ती गाठ जर गर्भाशयाच्या आत असेल तर मासिक पाळीवेळेला जी गर्भपिशवी आकुंचन पावायला पाहिजे ती आकुंचन न पावल्यामुळे ब्लिडिंग जास्त होते, अतिरक्तस्राव होतो. त्याच्याशिवाय या जर गर्भाशयाच्या गाठी गर्भपिशवीच्या वरच्या बाजूला असतील तर तुम्हाला ती गाठ पोटापासून दिसायला लागते, त्याच्यामुळे कॉस्मॅटिकली पण तुम्हाला ती गाठ दिसू शकते आणि तुम्ही कॉस्मॅटिकली पण त्याच्यामुळे अफेक्ट होऊ शकतात. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, जर या गाठी खूप मोठ्या झाल्या आणि त्या लघवीच्या नळ्या, ज्याला आम्ही किडनीपासून निघणाऱ्या नळ्या आहेत, ज्या गर्भपिशवीच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूला असतात, त्या नळ्यांना आम्ही युरेटर असं म्हणतो, त्या लघवी पास करण्याचं काम करतात. त्या जर गाठी त्या युरेटरवरती जर थांबल्या असतील आणि त्याच्यावर दबाव आणत असतील तर इव्हन किडनीला पण सूज येऊ शकते, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये हायड्रोनेफ्रॉसिस असं म्हणतो. त्यामुळं गाठींचा आकार वाढत गेला तर भविष्यामध्ये लघवीची पिशवी असेल, संडासची पिशवी असेल किंवा लघवीच्या वाहिन्या, ज्याला युरेटर असं म्हणतात, त्यांच्यावर जर दबाव निर्माण होत असेल तर त्याचे कॉम्प्लिकेशन हे स्त्रियांमध्ये आढळून येतात. जर या गाठी लहान असतील तर त्याच्याबद्दल काही घाबरायची गरज नाहीये आणि गाठी मोठ्या होत गेल्या तर मात्र त्याची ट्रीटमेंट घेणं खूप आवश्यक आहे.